नमस्कार. अशाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण ब्रेड कांदा भजी कशी करायची त्याचा व्हिडिओ बघणार आहे. आपण जशी कांदा भजीला कांदा चिरतो लांब, तसाच कांदा चिरून त्याच्यापासून आपण ब्रेड कांदा भजी म्हणजे वेगळं काहीतरी असा करायचं आहे. तर ते कसं करायचं ते बघूया. हे कांदा भजीला आपण लांब खेकडा भजीला चिरतो तसा कांदा चिरलेला आहे. हे असं सुट्ट करून घ्यायचं सगळं. कांदा सगळा सुट्टा करून घ्यायचा. हा 4-5 कांदे घेतलेले आहेत मी. कोथिंबीर घेतली थोडी चिरून, ही घालूया. मिरची, हिरवी मिरची 1-2-3 घेतल्यात. तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका, पण छान लागते. हिंग घालायचा, हळद, ओवा घालायचा, एक अर्धा चमचा ओवा हातावर असा चोळून घालायचा म्हणजे वास येतो चांगला. सोडा घालूया थोडासा, अगदी चिमूटभर. तिखट घालायचं. तिखट तुमच्या आवडीनुसार घाला. हे आमचं लाल तिखट आहे म्हणून मी थोडंसंच घालते. कलर येत नाही पण तिखट लागते. चवीनुसार मीठ. कांद्या भाज्याला पीठ भिजवतो तसंच भिजवायचं आहे. हे मिक्स करून घेऊया. आणि याच्यात आता डाळीचं पीठ घालायचं. एक 4 चमचे डाळीचं पीठ घालते. आणि 2 चमचे आपण तांदळाचं पीठ घालायचं आहे खुसखुशीतपणा येण्यासाठी. हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं पाणी घालूया. हे अशा पद्धतीने भिजवून घ्यायचं पीठ. आणि आता आपण हे थोडंसं भिजायला ठेवूया. भिजायची गरज नाही आहे, पण तेल तापेपर्यंत हे भिजून देऊया. आता तेल तापायला ठेवते. हे तर पीठ भिजलेलं आहे, आपलं भिजवून ठेवलेलं आहे. आता आपण ब्रेडला हे पीठ लावायचं आहे. ब्रेड असा आपण हा मधनं कट करायचा. तेल तापले का बघूया. तापलेलं आहे तेल. आता काय करायचं, हे पीठ आपण ह्याला असं लावायचं भज्याचं. दोन्ही बाजूला लावून घ्यायचं व्यवस्थित. दोन्ही बाजूला अगदी व्यवस्थित पसरवून घ्यायचं.
आणि आता हे तळायला टाकूया. खरपूस तळून घ्यायची चांगली भजी. हे तळते तर मी दुसऱ्या पिसरला लावून घेते ब्रेडला. एकदम असा कलर हे पण तळायचं लाल. हे तयार झाले बघा, भाजून खरपूस भाजलेला आहे. आता एका डिशमध्ये काढते. ह्याच्याबरोबर आपल्याला चटणी करायची आहे, ती पण कशी करायची दाखवते. भजीबरोबर खायला आपण चटणी करूया. एक थोडेसे डाळे घेतले एकसारखं चटणी व्हावी म्हणून. कोथिंबीर घेतली मी, हे बघा हिरवीगार. पुदिना आणि एक मिरची घालायची, एक किंवा मग 2 मिरची घालूया. आणि हे फिरवून घ्यायचं. थोडंसं मीठ घालते. ह्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. थंड पाणी घालते मी जरा, म्हणजे कलर बदलत नाही. आईस्क्रीम नाही आहे माझ्याकडं म्हणून मी थंड पाणी घालते. बर्फाचे जरी क्यूब असले तर तुम्ही घाला, चालते. आणि आता हे अजून एकदा मी फिरवून घेते. चटणी तयार झाली आहे. आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया. वास मस्त या लागलाय पुदिना आणि कोथिंबीरीचा. अशा पद्धतीने तुम्ही ब्रेड कांदा भजी करून बघा. सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता तुम्ही आणि पुदिन्याच्या चटणी बरोबर सुद्धा खाऊ शकता. छान लागतात. तळलेली मिरची पण ठेवा, तोंडी लावणीसाठी ठेवायचं. अशा पद्धतीने तुम्ही करून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. परत भेटू अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. मस्त झाले. कुरकुरीत सुद्धा झाले.